गगनगिरी महाराज की जय. मित्रांनो, जर तुम्हाला एक दिवसाची ट्रिप तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत किंवा रिलेटिव्ह सोबत प्लॅन करायची असेल, तिकडे तुम्हाला शांत वातावरण भेटेल, तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला बघायला भेटेल, त्याच्यासोबत निसर्ग सौंदर्य सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर ही असं ठिकाण आहे, म्हणजे हे आहे गगनगिरी महाराज मठ खोपोली. आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल किंवा हे ज्या मठाबद्दल काय माहिती आहे, गगनगिरी महाराज हे कोण होते, याच्यासोबत इकडे तुम्ही एक नदी सुद्धा बघितली असेल, तर या नदीचं काय महत्व, हे सगळ्या गोष्टी याच्यासोबत इकडे तुम्ही कसे येणार, हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गगनगिरी महाराज मठ खोपोली. जर तुम्ही ट्रिपला निघाला असाल आणि शांत पॉझिटिव्ह वाईब्स मिळवायचे असतील तर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असायलाच हवं. सगळ्यात आधी आपण हे पाहूया की गगनगिरी महाराज हे कोण होते. तर गगनगिरी महाराज हे सिद्धयोगी होते. त्यांनी हिमालयात आणि राजस्थानच्या वाळवंटात बरीच वर्ष जबरदस्त तपश्चर्या केली आहे. त्यांचं म्हणणं होतं, निसर्गाशी जोडला गेला की सगळी उत्तरं मिळतात. त्यामुळे हा मठ देखील निसर्गाच्या सानिध्यात बसलेला आहे. बाहेरून हा मठ जरी साधा दिसत असला तरी आत आल्यानंतर फिलिंग भन्नाट येते. पहिल्यांदा पायऱ्या चढताच एकदम वेगळा शांत आणि पॉझिटिव्ह माहोल जाणवतो. आजूबाजूला हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण एकदम रिलॅक्स करणारी जागा आहे. इथे आल्यावरती बाहेरच्या गोष्टींचा विचार आपोआप थांबतो आणि एकदम मन हलकं वाटतं. सो गाईज, आता तुम्ही इकडे येणार कसं ते तुम्हाला सांगतो. खूप सोपं आहे. तुम्ही फक्त खोपोली स्टेशन पर्यंत तुम्ही जिथे राहत असाल तिथून तुम्ही खोपोली स्टेशनवरती या. तिथे आल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या साईडनं राईट साईडने तुम्हाला ऑटो वगैरे हे सगळे भेटतात. जवळ तुम्ही जर चालत असाल तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचून जातात. कारण तिथे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. पण तुम्ही चालत आला तुम्हाला खूप म्हणजे थोडंसं आहे, मग तुम्ही लवकरच पोहोचून जाल. इकडे येण्याचा तुम्हाला टाइम सांगतो. टाइम म्हणजे कसं की तुम्हाला कोणता टाइम जास्त इकडचं वातावरण वगैरे कसं आहे. आता आम्ही इव्हिनिंगला आलो आहोत. आता इव्हिनिंगचे 6 वाजले. सो खरं तर आम्हाला सकाळी जायचं होतं, पण सकाळी आमचा थोडासा प्लॅन फसला. त्याच्यामुळे आम्ही आता इव्हिनिंगला आलो. इव्हिनिंगला बघा, एक फायदा आहे की तुम्हाला जे ऊन आहे ते जास्त हार्ड लागत नाही. त्याचा एक फायदा आहे. फोटो वगैरे पण तुमचे ठीकठाक येतील. पण तुम्ही सकाळी आला तर तुम्हाला थोडं ऊन वगैरे थोडं बघावं लागेल. जर एवढंच मी सांगेल, तुम्ही जर जवळ असाल तर तुम्ही सकाळी दुपारी कधी या, म्हणजे रात्री आला तरी तुम्हाला लवकर तुम्ही घरी जाऊ शकता. पण आता आम्ही ठाण्यावरतून आलो, तर त्याच्यामुळे आम्ही आत्ता आलो आहोत आणि आत्ता आम्ही कधी जाणार, कारण की रात्रीचे ट्रेन खोपोली साईडला जास्त, ठाणा CSTच्या ट्रेन हे खूप सारे कमी आहेत. सो ते तुम्ही सगळं बघून या. लांब राहत असाल तर तुम्ही दिवसभरामध्येच या, आणि जर जवळ राहत असाल तर तुम्ही 4च्या आसपास इकडे पोहोचा, म्हणजे तुम्हाला इकडे 6-7 पर्यंत तुम्ही रिटर्न जाऊ शकता. आणि अजूनही थोडंफार आपल्याला फिरायचं आहे. थोडंफार फिरून आपण अजून काय जी माहिती असेल ती वगैरे आपण सगळी बघायचं. आता आपण गौशाळा मध्ये आलो आहोत. सो आता इकडे आपण बघूया की इकडे आपल्याला काय काय बघायला भेटतं. त्याच्यात पण इथे आल्यावरती कराव्याशा वाटणाऱ्या अशा गोष्टी ज्या तुम्ही नक्की केल्या पाहिजे. पहिलं म्हणजे गगनकुंडाचं थंडगार पाणी अनुभवा. दुसरं 10 मिनिट ध्यान करा आणि जबरदस्त अनुभव येईल. तिसरं संध्याकाळी आरतीला थांबा. मठाचा नजारा वेगळाच वाटतो. चौथं आजूबाजूचा निसर्ग अनुभवण्यासाठी थोडा वेळ थांबा. सो गाईज, आता खरं तर खूप उशीर होत आहे आणि इकडचे सगळं आम्ही पूर्ण फिरलो. हे खरं तर खूप मोठं आहे. सो तुम्ही जी फॅमिली ट्रिप, तुमची 1 डे ट्रिप इकडे खूप चांगली मस्त होऊ शकते. इकडे वॉशरूम वगैरे सगळं आहे. प्लस तुम्ही गौशाला वगैरे ते सुद्धा बघितलं असेल. त्याच्यासोबत आता तुम्हाला सांगतो की
हा व्लॉग आपण इकडेच एंड करूया. त्याच्यावर माझे या चॅनलवरती मनाली, अमृतसर प्लस आता इकडेच आपलं विठ्ठलवाडीचं जे शंकराची मोठी मूर्तीवाला वगैरे ते वाले सुद्धा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये.